नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठीच्या चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आजचं आपलं जे हे लेक्चर आहे हे डेमो लेक्चर आहे। कशासाठी? तर पोलीस भरतीची जी बॅच आहे आपली, कुठली बॅच आहे? टार्गेट बॅच। ठीक आहे, टार्गेट बॅच ही सुरू होत आहे, याचे प्रवेश सुरू आहेत। तुम्हाला सर्वांना याबद्दल माहितीच आहे। तर आजचं आपलं जे लेक्चर आहे ते सामान्य विज्ञानाचं डेमो लेक्चर आहे। तुम्हाला सामान्य विज्ञानामध्ये पोलीस भरतीसाठी सुद्धा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या तिघांचाही अभ्यास करायचा आहे। आणि आजचा जो आपला सेशन आहे, जे लेक्चर आहे ते असणार आहे जीवशास्त्रामधला टॉपिक पेशींचा अभ्यास, किंवा तुम्ही त्याला सेल्युलर बायोलॉजी म्हणू शकतात, पेशी सजीवांचे एकक म्हणू शकतात। या टॉपिक मध्ये आपण सर्व पेशींचा अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, पेशी म्हणजे काय? आपल्यामध्ये असलेलं लहान लहान घटक, आपल्यामध्ये लहान सूक्ष्म घटक आहे ज्याच्याने आपली निर्मिती झालेली आहे, त्या म्हणजे असतात आपल्या सेल्स म्हणजे पेशी। तर आजचा आपला टॉपिक आहे पेशींचा अभ्यास। ठीक आहे, तर सगळ्यांनी सेशनला, या व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे, इतर तुमच्या सगळ्या फ्रेंड्स कडे शेअर करायचा आहे। ओके, तर बघूया आपण पेशींचा अभ्यास। तर पेशी म्हणजे काय? पेशी म्हणजे एक असा घटक ज्याच्याद्वारे आपल्या शरीराची निर्मिती झाली। बघा, पेशी आहे, पेशींनंतर पेशींचे एकत्रीकरणाने टिश्यू तयार झाले, ज्याला आपण ऊती म्हणतो। आणि ऊती जेव्हा एकत्र तयार झाल्या तर तेव्हा आपले ऑर्गन म्हणजे अवयव तयार झाले। त्याच्यानंतर अवयव संस्था म्हणजे काय तयार झालेली आहे? आपली अवयव संस्था तयार झाली। म्हणजे पेशींनंतर बनल्या ऊती, ऊतींच्या एकत्रीकरणाने झाले अवयव, आणि अवयव जेव्हा एकत्रित आले तेव्हा बनली अवयव संस्था, आणि अवयव संस्थेने एक मनुष्य निर्माण केलेला आहे। म्हणजे आपल्याला निर्माण करणारा घटक पेशी आहेत। मग आपण सायन्स मध्ये पेशींचा अभ्यास करणार आहोत। ओके, बघा, पेशी म्हणजे सेल। ठीक आहे, आता पेशीमय रचना काय सांगितलेलं आहे? बघा, पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे। पेशी हा सर्व सजीवांचा कोणता भाग आहे? रचनात्मक व कार्यात्मक। ठीक आहे, मी जसं म्हटलं की आपण कशाने तयार झालेलो आहोत? तर पेशींनी तयार झालेलो आहोत। म्हणून काय सांगितलं गेलं की पेशी हा काय आहे? सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे। या गोष्टी लक्षात ठेवायच्या। पेशी होत्या म्हणून मानव तयार झालेले आहेत, बरोबर ना? आता बघा, रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1965 मध्ये बघा झाडांचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले, तेव्हा त्याला कपामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली। आता हे काय आहे? रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1965 साली पेशींचा शोध लावला। आता पेशींचा शोध कधी लागलेला आहे हा प्रश्न इन जनरल आहे, जो विचारला जातो, नॉर्मल प्रश्न आहे, जो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारला जातो की पेशींचा शोध कोणी लावला, किंवा कितव्या इसवी सन मध्ये, कितव्या काळामध्ये पेशींचा शोध लागलेला आहे। ठीक आहे, तर कधी लागला? 1665 मध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला। यांनी काय केलं? एक झाडाचा पातळ काप करून घेतला। काप करून घेतल्यानंतर जेव्हा त्याने ते सूक्ष्मदर्शकाखाली बघितलं तर त्याला काय दिसलं त्याच्यामध्ये? बघा, तेव्हा त्याला कपामध्ये काय दिसलं? मधमाशींच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे काही रचना दिसून आली। आता मधमाशींचा पोळा कसा असतो बघा, ठीक आहे, तुम्ही असं समजा की ज्याला काय असतात, अशा पद्धतीने स्क्वेअर असतात। तर अशी जी रचना आहे ती त्याला पेशींमध्ये दिसून आली। कोणाला दिसून आली? रॉबर्ट हुक यांना। रॉबर्ट हुक कोण आहे? ज्यांनी पेशींचा शोध लावला, हे सायंटिस्ट आहे। कधी पेशींचा शोध लावला? 1665 मध्ये। ओके, बघा, या कप्प्यांना त्याने पेशी हे नाव दिले। या कप्प्यांना त्याने काय नाव दिले? पेशी हे नाव दिले। जे कप्पे त्याला दिसले मधमाशीच्या पोळ्यासारखे, त्यांना म्हणजे एकेका कप्प्याला त्याने काय नाव दिलं? एक पेशी। आता इथे जर तुम्हाला एक स्क्वेअर दिसतोय म्हणजे ही काय झाली? एक पेशी। ही काय झाली? दुसरी पेशी। ठीक आहे, त्यांनी एकेकाला काय दिलं? नाव दिलं। ठीक आहे, सेल म्हणजे कप्पे। लॅटिन भाषेत सेल म्हणजे काय आहे? लहान खोली। लॅटिन भाषेतून हा वर्ड आलेला आहे, शब्द आलेला आहे सेल म्हणजे काय? तर लहान खोली। ठीक आहे, म्हणजे काय? कप्पे। ओके, बघा, एम.जे. शलाडेन आणि थिओडोर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला। ठीक आहे, हे सायंटिस्टचे नाव आहेत। हे नाव नाही लक्षात ठेवले तरी चालतात, तुम्हाला फक्त रॉबर्ट हुक हे नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील। ठीक आहे, बघा, सर्व पेशी
सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. 1885 मध्ये फिशर यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केले. आता पेशींचा जन्म कसा होतो? आता जर रॉबर्ट हुकने पेशींची ओळख करून दिली, पेशी आहे, सेल हे नाव दिलं, त्याला काय खोलीसारखं एक स्ट्रक्चर दिसलं, मग त्यांनी म्हटलं ही पेशी आहे. मग त्याच्यानंतर बाकीच्या सायंटिस्टने लगेच पेशींची रचना कशी झाली किंवा पेशी निर्माण कशा झाल्या याच्यावरती काय करायला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केली. तेच तुम्हाला इथे दिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पेशींचे मोजमाप. आता पेशींचे मोजमाप कसे केले गेले, पेशींना कसं बघितलं गेलं, तुम्हाला इमेज मध्ये दिसतो आहे, हा आहे मायक्रोस्कोप. ठीक आहे. सिंपल मायक्रोस्कोप नाहीये हा. इथे बघा तुम्हाला ह्याच्याने दिसतं आणि इकडे खाली लाईट सुद्धा असतात. लाईटचा मायक्रोस्कोप आहे. ओके. सिंपल मायक्रोस्कोप नाहीये, सूक्ष्मदर्शक. आता अँटोन ल्युवेकॉन यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले. आता तुम्हाला या पॉइंटवर पण प्रश्न विचारले जातात की सूक्ष्मदर्शक तयार कोणी केले? ठीक आहे. तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आणि कधी केले आहे? 1673 मध्ये यांनी सूक्ष्मदर्शक म्हणजेच काय, मायक्रोस्कोप तयार केले व जीवाणू आदी जीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले. काय केले? जीवाणू आणि विषाणू यांना बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची म्हणजे सूक्ष्मदर्शकाची गरज पडते. तुम्ही आपल्या डोळ्यांनी नुसतं त्यांना बघू शकत नाही, कारण मानवी डोळ्याला दिसेल इतके मोठे ते नसतात, ते खूप छोटे असतात, त्यांचा आकार खूप लहान असतो, म्हणून आपल्याला त्याला मायक्रोस्कोप मध्येच बघावं लागतं. ठीक आहे. आता पेशी अत्यंत सूक्ष्म असतात, बरोबर आहे. नुसत्या उघड्या डोळ्यांनी त्या आपल्याला दिसत नाही. पेशींच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केला जातो. पेशी सुद्धा काय आहे, खूप छोट्या आहे, या आपल्याला अशा दिसू शकत नाही, आपल्याला मायक्रोस्कोपच लागणार आहे. त्याच्या आकारमान जर आपल्याला बघायचं असेल तर आपण मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककाचा वापर करून त्याचं काय करू शकतो, मोजमाप करू शकतो. बरोबर आहे. आता पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. जेव्हा तुम्हाला पेशींचं निरीक्षण करायचं आहे तर सूक्ष्मदर्शकाचे प्रकार असतात. जसं संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे, साधे मायक्रोस्कोप म्हणजे नुसतं साधे सूक्ष्मदर्शक आहे, जसं आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणतो, इलेक्ट्रिकल मायक्रोस्कोप म्हणतो, तसेच काय आहे, विविध प्रकार आहे. कशाचे आहेत? मायक्रोस्कोपचे म्हणजे सूक्ष्मदर्शकाचे, ज्याच्याने कशाचा अभ्यास केला जातो, पेशींचा. आता आपण बघणार आहोत पेशींचा आकार, साइज ऑफ सेल. आता विविध प्रकारच्या पेशी आपल्या शरीरामध्ये आहे, जे आपल्याला माहिती असतं, बट त्यांचा आकार कसा आहे, त्याची साईज किती आहे हे आपल्याला माहिती नसतं. जसं इथं दिलंय बघा अमिबा. ठीक आहे. हा काय दिलेला आहे? अमिबा. आता हे अमिबा जो आहे तो कोणीही काढू शकतं, कारण त्याला कुठलाही आकार नसतो. तर ही अमिबाचं तुम्हाला इथे स्ट्रक्चर दिलं. त्यानंतर बघा तांबड्या रक्तपेशी. ह्या काय आहेत? तांबड्या रक्तपेशी म्हणजे ज्याला तुम्ही लोहित रक्तपेशी म्हणतात. लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसी सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. आरबीसीज कुठे असतात? आपल्या शरीरामध्ये, म्हणजे ह्युमनच्या बॉडीमध्ये सुद्धा काय असतात? आरबीसीज असतात. त्यानंतर हे आहे मेदपेशी. कोणत्या पेशी आहे? मेदाच्या पेशी आहे. आणि दुसऱ्या या दिलेल्या आहेत त्या आहे अंडपेशी. तुम्हाला याचे काय दिलेले आहे? पेशींचा आकार इथे फक्त दाखवला गेलेला आहे की विविध पेशींचा आकार आहे आणि ह्या सगळ्या पेशी आपल्या शरीरामध्ये असतात. ओके. आणि पेशींपासूनच आपली निर्मिती झाली. ठीक आहे. आता बघा स्पायरोगायरा हरित शेवाळ आहे. नंतर हे आपल्याला ही दिली आहे चेतापेशी. ठीक आहे. चेतापेशी आपल्या शरीरामध्ये सर्वात लांब पेशी आहे. ठीक आहे. हिचं कार्य काय आहे की ते आवेगाचे वहन कुठून करते? संवेदनशील भागाकडून मेंदूकडे करते आणि मेंदूकडून परत संवेदनशील भागाकडे किंवा त्या ज्ञानेंद्रियेकडे करत असते. मग याच्यावर प्रश्न विचारला जातो. आणि चेतापेशी बघा ही एकमेव अशी पेशी आहे की जी जन्माच्या वेळी जितकी असते तितकीच असते, नंतर तिची संख्या वाढत नाही किंवा चेतापेशी विभाजितही होत नाही. जर चेतापेशींना मार लागला किंवा त्या डॅमेज झाल्या, त्या तुटल्या, तर तिथे दुसरी न्यू पेशी बनत नाही. चेतापेशी एकमेव पेशी आहे की जी काय नाही होत, आपण म्हणतो ना रिजनरेशन, तसं तिचं होत नाही. ओके. त्यानंतर आहे बघा अस्थिपेशी. ठीक आहे. अस्थितली पेशी, बोन्स मधल्या सेल दिलेले आहे. नंतर बघा पृष्ठभाग जे असतात शरीराचे त्याच्यावरती पेशी म्हणजे इपिथेलियल सेल आपण त्याला म्हणतो. नंतर ह्या आहे स्नायू पेशी. ठीक आहे. या पेशींच्या अभ्यासात आपल्याला सगळं पेशींची रचना बघायची आहे. ह्या कोणत्या आहे? स्नायू पेशी आहे आणि ही आहे शुक्राणू पेशी.
ठीक आहे, हे सर्व काय आहे पेशी. आता सजीवांच्या पेशींच्या आकारात विविधता असते. त्यांचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडीत असतो. जसं आपण इथे बघितलं बघा, पेशीच आहे तरी सुद्धा यांचे आकार किती वेगवेगळे आहेत. ठीक आहे ना. चेतापेशीचा आपण विचार केला तर चेतापेशी ही एकदम लांब पेशी आहे. शरीरामध्ये सगळ्यात लांब पेशी कोणती असाही प्रश्न विचारला जातो तर तुम्ही चेतापेशी लिहाल, कारण त्याचा आन्सर चेतापेशीच आहे. पण तिचा आकार बघा वेगळा आहे. शुक्रपेशी आहे, तिचा आकार वेगळा आहे. त्यानंतर अस्थिपेशी आहे, त्याचाही आकार वेगळा आहे. मग ह्या पेशींचा आकार जो आहे तो कशावर डिपेंड करतो, तो त्यांच्या कार्यावर डिपेंड करतो. समजा स्नायू पेशींचं कार्य वेगळं आहे आणि चेतापेशींचं कार्य वेगळं आहे, त्याचप्रमाणे त्यांचा आकार सुद्धा कसा असतो, वेगवेगळा असतो. ठीक आहे. आता बघा, गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार अशा विविध आकारांच्या पेशी आढळून येतात, जे की आपण बघितलं. सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांना पेशी अंगके म्हणतात. खऱ्या अर्थाने पेशी अंगक्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपल्या कार्यक्षमतेसाठी आपल्यामध्ये चांगल्या पेशी हव्या, की जेणेकरून आपण जे आपले कार्य आहे ते विविध प्रकारचे कार्य आपण करतो, कारण है ना, एकाच दिवशी आपण एकच काम करतो असं नाहीये. अनेक कामं सजीव करत असतात. मग त्यांच्यासाठी त्यांची कार्यक्षमता ही योग्य असावी, व्यवस्थित असावी. त्यासाठी पेशी सुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे, कारण पेशी काय आहे, सजीवांचं कार्यात्मक आणि रचनात्मक भाग आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी पेशींमध्ये काय असतात, पेशी अंगके. पेशी अंगके म्हणजे पेशींमध्ये असलेले, आता आपण काय म्हणतो, आपले अवयव, आपले अंगके म्हणतो, आपले अवयव आहे. तसं पेशींना सुद्धा अंगके आहेत, जे की आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. प्रामुख्याने या पेशींचे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोन याच्यात प्रकार आहेत. ठीक आहे. कोणती पेशी आहे, एक आहे वनस्पती पेशी आणि दुसरी आहे प्राणी पेशी, असे दोन काय पडतात, त्यांचे प्रकार पडतात. तर आपल्याला वनस्पती पेशी ही बघायची आहे आणि प्राणी पेशी सुद्धा बघायची आहे. ओके. बघा, पेशी रचना आता तुम्हाला ही जी दिसते आहे ती आहे ॲनिमल सेल्स, म्हणजे काय, प्राणी पेशी. आणि तुम्हाला दुसरी जी दिसते आहे ती आहे प्लांट सेल, याचा अर्थ ती आहे वनस्पती पेशी. दोन प्रकारच्या आपल्याकडे पेशी आहे. तर ह्या पेशींमध्ये जे तुम्हाला दिसत आहे बघा, इथे पिंक कलर मध्ये तुम्हाला जे दिसतंय, मग हे काय आहे, ओके, किंवा तुम्हाला वनस्पती पेशींमध्ये जे पेशी अंगके दिसतात ते काय आहे, हे आता आपण जाणून घेऊया. ओके. तर बघा, पेशींचे भाग, पार्ट ऑफ सेल. तर पेशी भित्तिका, आता पेशींचे आता एक एक करून आपण पार्ट सगळे बघणार आहोत. आता पेशी भित्तिका म्हणजे काय, सेल वॉल. आता आपल्याला सेल वॉल बद्दल बघायचंय. तर पेशींची भित्तिका कशी असते बघा, शेवाळ, कवक, बघा, शेवाळ कवक वनस्पती पेशींभोवती आढळते. आता जे शेवाळ आहे, जे कवक आहे, ते वनस्पती पेशींजवळ आढळते. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते. जी प्राणी पेशी आहे तिला पेशी भित्तिका असतच नाही, म्हणजे जी सेल वॉल दिलेली आहे, पेशी भित्तिका दिली, ती फक्त कोणाला असते, पेशी भित्तिका ही फक्त वनस्पती पेशीला असते. प्राणी पेशीला फक्त पेशी पटल असतं, म्हणजे सेल मेम्ब्रेन असतं. त्याला असते का वॉल, तर नसते. ठीक आहे. मग पेशी भित्तिका मूलभूत सेल्युलोज व कायटिन या कार्बोदकांपासून बनलेली असते. ठीक आहे. इथे काय आहे, कायटिन पासून. मग आता तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातो, ठीक आहे, की पेशी भित्तिका कशापासून बनते, तर पेशी भित्तिका बनत असते सेल्युलोज पासून आणि कायटिन पासून. ठीक आहे. आणि पेशी भित्तिका कोणामध्ये आहे, फक्त वनस्पती पेशींमध्ये. बघा, ही तुमची पेशी जर असेल, ही वनस्पती पेशी आहे, तर हा जो आउटर लेअर आहे तो कशाचा आहे, भित्तिकेचा आहे, म्हणजे काय आहे, वॉलचा आहे. आणि बघा, इथे तुम्हाला दिलेला आहे की जी भित्तिका आहे, ओके, ती कशापासून बनलेली आहे, तर ती बनलेली आहे सेल्युलोज आणि कायटिनने. तसंच आता प्राणी पेशींचा जर आपण विचार केला तर प्राणी पेशींमध्ये एकच आउटर लेअर असतो, पण त्याच्यावर पेशी भित्तिका नसते आणि त्याला आपण म्हणतो पेशी पटल. काय म्हणतो आपण, पेशी पटल. ओके. कोणामध्ये असतं ते, प्राणी पेशीमध्ये पेशी पटल. आता वनस्पतींच्या पेशींमध्ये पेशी पटल असतं, पण ते कुठे असतं, पेशी भित्तिकेच्या आत असतं. समजलं. बघा, याचं कार्य काय आहे, मग पेशींचा भाग आपण बघत आहोत. मग आता याचं कार्यही बघायला हवं. पेशींना आधार देणे, त्यानंतर पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला काय करून घेणे, त्यांनी अडवून पेशींचे रक्षण करणे ही पेशी भित्तिकेची कार्य आहे. पेशीला संरक्षण देणे आणि पेशी भित्तिकेमध्ये जर काही गोष्टी जात असेल तर त्याला अडवणे, कारण पेशी भित्तिका ही ठराविक गोष्टींसाठी परमिएबल म्हणजे परमिशन देत असते, है ना. पेशी भित्तिका जी आहे ती परमिएबल आहे, पण सिलेक्टिव्ह परमिएबल असा एक
वर्ड आहे आपण यूज करतो, तर ती सिलेक्टिव्ह गोष्टींसाठीच फक्त परवानगी देते पेशींमध्ये जायला. ठीक आहे. बघा, अतिरिक्त पाण्याला जे नको आहे तेवढं पाणी पण ती शरीरामध्ये म्हणजे पेशींमध्ये घेत नाही. म्हणजे पेशीला काय देते, ती संरक्षण देते. आउटर लेयर आहे म्हणजे तो काय करणार आहे, पेशीला संरक्षण देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पोलीस भरती 2024 ची टार्गेट बॅच. ओके. आता ह्या टार्गेट बॅच साठीच आज आपलं डेमो लेक्चर सुरू आहे. या टार्गेट बॅच ची वैशिष्ट्ये तुम्हाला इथे समोर दिसतच आहेत. तरी पण बघा, तुम्हाला जर लाईव्ह बॅच हवी असेल, फक्त लाईव्ह बॅच हवी आहे, दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर 3 महिन्यांपर्यंत, त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत अमर्यादित वेळेस तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर फक्त लाईव्ह बॅच हवी असेल तर त्याची फी किती आहे, कोर्स फी 999 रुपये. पण तुम्हाला जर कॉम्बो हवा असेल, या टार्गेट बॅच मध्ये जर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी हव्या असतील, जसं की बघा, दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर 3 महिन्यांपर्यंत, रेकॉर्डिंग लेक्चर 1 वर्षापर्यंत, जे तुम्हाला इथे मिळतंय ते तिथेही मिळतंय. त्यानंतर बघा, स्पेशल काय मिळणार आहे मग, PYQ 2 ते 3 वर्षांचे. दररोज टॉपिक नुसार MCQ सुद्धा घेतले जाणार आहेत. दररोज ऍप मध्ये तुम्हाला शिकवलं जे आहे त्याची PDF मिळणार. त्यानंतर बघा, ई बुक्स तुम्हाला खूप फायदेशीर आहे आणि हे तुम्हाला ई बुक्स पूर्ण फ्री मिळणार आहे. बरोबर आहे. तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतलं तर त्याची वेगळी तुम्हाला फी द्यायची नाहीये. बुक तुम्हाला टिक्कर मराठीकडनं दिले जातील, सर्व विषयांचे ई बुक. त्यानंतर चालू घडामोडी मासिक, त्रैमासिक व 6 मासिक पण मिळणार आहे. 100 प्लस सर्व प्रश्नपत्रिका संच मिळणार आहे. म्हणजे काय आहे, तुमची कॉम्बो बॅच. नंतर डाऊट सेशन आहे, ऑडिओ विजिबल वीकली. तुम्हाला डाऊट सेशन, जर काही डाऊट असेल, आपण 1 वीक शिकलो आहोत, पण त्यानंतर त्या वीक मध्ये जर काही डाऊट राहिले असतील तर तुमच्यासाठी 1 दिवशी डाऊट सेशन सुद्धा ठेवलं जातं आणि दर वीकला ठेवलं जातं. ओके. कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट पण मिळणार आहे. तर हे सर्व तुम्हाला मिळणार आहे कॉम्बो बॅच मध्ये आणि त्या बॅचची फी आहे 2500 रुपये फक्त. ओके. तर तुम्हाला जी बॅच घ्यायची असेल दोघांपैकी तुम्ही घेऊ शकतात. आणि आता आपल्या टार्गेट बॅच साठी ऍडमिशन सुरू आहे, तर सगळ्यांनी लवकरात लवकर टार्गेट बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. तर बघूया आपल्या लेक्चरकडे. बघा, हे सर्व विषयांचे ई बुक आहेत जे तुम्हाला मिळणार आहे. ओके. तर आता आपण बघणार आहोत पेशी पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा त्याला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. जसं की मी तुम्हाला म्हटलं, वनस्पती पेशींमध्ये काय असतं, सेल वॉल असते, म्हणजे पेशी भित्तिका असते. त्याच पद्धतीने जे प्राणी पेशी आहेत त्यांच्यामध्ये काय असतं, पारपटल असतं. ठीक आहे. किंवा त्याला प्रद्रव्य पटल सुद्धा म्हणतात. हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. म्हणजे काय, याचंही कार्य काय आहे की पेशीला संरक्षण देणे. प्रद्रव्य पटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते, तर काही पदार्थांना अटकाव करते. ठराविक हे पण काय आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. ठराविकच गोष्टींना ते पेशीच्या आतमध्ये येऊ देते, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणजे काय, सिलेक्टिव्ह परमिएबल मेंबर सुद्धा म्हणतात, जे की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे ना. आता बघा, पेशी द्रव्य म्हणजे सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम काय आहे, आता ही आपली झाली एक पेशी. ठीक आहे. पेशीमध्ये काय असतं, द्रव्य असतं. काही प्रकारचं पेशीमध्ये द्रव्य असतं. ठीक आहे. बघा, इथे तुम्हाला जसं दाखवली पेशी आहे, तर पेशीमध्ये हे पिंक कलरने जे दाखवलेलं आहे हे काय आहे, सायटोप्लाझम म्हणजे काय, पेशी द्रव्य. ठीक आहे. आता बघा, प्रद्रव्य व केंद्रक यामधील तरल पदार्थाला आपण पेशी द्रव्य असं म्हणतो. केंद्रक आहे, पेशी आहे, त्याच्या आजूबाजूला जे काही द्रव्य आहे, जिथे दिसतंय बघा, त्याला आपण काय म्हणतो, बघा, पेशी द्रव्य. आता पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजे पेशी द्रव्य. पेशी अंगका व्यतिरिक्त जर पेशीमध्ये एखादा भाग तुम्हाला दिसत असेल तर तो असतो पेशींचा द्रव्य, पेशी द्रव्य. ठीक आहे. आता पेशी द्रव्यामध्ये काय काय घटक असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग पेशी द्रव्यामध्ये घटक कोणते असतात, बघा, अमिनो आम्ले. ठीक आहे. त्यानंतर असतं ग्लुकोज, नंतर असतं जीवनसत्व, नंतर साठवलेली असतात. म्हणजे काय काय गोष्टी असतात, अमिनो आम्ले पण असतात, ग्लुकोज पण असतात आणि जीवनसत्वे सुद्धा असतात, जे की खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षेसाठी. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की पेशी द्रव्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये काय स्टोअर केलं जातं. सायटोप्लाझम म्हणजे काय, पेशी द्रव्य म्हणजे काय, त्याच्यात असतं काय, तर त्याच्यात काय असतं, मग अमिनो आम्ल असतं, ग्लुकोज असतं आणि जीवनसत्वे सुद्धा असतात. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके.
हाच काय आहे पेशींचा अभ्यास. आता आपल्याला काय बघायचं आहे, केंद्रक म्हणजे काय तर न्यूक्लियस. ओके, तर केंद्रक हे पेशींमध्ये असतं. ओके, केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन या छिद्रामधून होते. ठीक आहे, केंद्रकामध्ये एका गोलाकार केंद्रकी म्हणजे काय न्यूक्लियस असते व रंगसूत्रांचे जाळे असते. ठीक आहे, काय असतं केंद्रक, केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन ते या छिद्रामधून होते. मग केंद्रकामध्ये एक गोलाकार काय असतो, न्यूक्लियस असतो. ठीक आहे, न्यूक्लियस मध्ये केंद्रकामध्ये असतो व रंगसूत्रांचे त्याच्यामध्ये काय असतात, जाळे सुद्धा असतात. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असून, मग तुम्ही म्हणाल मॅडम रंगसूत्रे काय, तर रंगसूत्रे हे एकदम पातळ असतात, दोऱ्यासारखे असून पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते. जेव्हाही तुमचं पेशी विभाजन होईल, एका पेशीच्या दोन पेशींमध्ये विभाजन होतं, ज्याला आपण मायटोसिस म्हणतो. बरोबर आहे, तर या पेशी विभाजनामध्ये हे कार्य करतात आणि गुणसूत्रांमध्ये यांचं रूपांतर होऊन जातं. म्हणजे बघा, एक पेशी आहे, ठीक आहे, इथे न्यूक्लियस आहे, तर याच्यामध्ये जे रंगद्रव्य आहे, रंगसूत्रे आहे, तर ते एक एक क्रोमोझोम तयार होतात. इकडनं ते काय होतात, विभाजित व्हायला सुरुवात होतात आणि एका पेशीचे दोन पेशींमध्ये विभाजन होते. म्हणजे जेव्हा पण विभाजित होत आहे पेशी, तेव्हा सगळ्यात जास्त काम आणि सगळ्यात महत्वाचं काम आहे केंद्रकाचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना आपण जीन्स म्हणतो, म्हणजे काय म्हणतो, जनुकी म्हणतो. हे काय आहे, केंद्रक. इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, केंद्रक. आता केंद्रकामध्ये काय आहे बघा, हे केंद्रकाचं एन्व्हलप आहे. ओके, ही पेशी आहे तुमची, पेशीमध्ये हे तुम्हाला केंद्रक दाखवलं. तुम्ही म्हणाल मॅडम हे डायग्राम काय, तर डायग्रामनी बघा, हे तुमचं एक केंद्रक आहे. मग केंद्रकाच्या मध्ये हे उघडून दाखवल्यासारखं दाखवलंय, हे काय असतं, न्यूक्लिओल्स. न्यूक्लिओल्स मध्ये काय बोलली मी, काय असतं न्यूक्लिओल्स मध्ये, रंगसूत्राचे जाळे असते. मग इथूनच डिव्हिजन व्हायला सुरुवात होते. यांचंच रूपांतर कशामध्ये होतं, क्रोमोझोम मध्ये म्हणजे गुणसूत्रामध्ये होतो. मग आता न्यूक्लियस मध्ये सुद्धा न्यूक्लिओप्लाझम असतं. जसं पेशींमध्ये पेशी द्रव्य असतं, तसं केंद्रकामध्ये केंद्रक द्रव्य असतं. ओके, समजलं आहे. ह्या डायग्राम वरनं गोष्टी समजून घ्यायच्या. सायन्स जर तुम्हाला समजायचं असेल तर काय बघायचे असतात, त्याच्या डायग्राम बघायच्या असतात, म्हणजे आकृत्या बघायच्या असतात. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो, पेशी शिकलो. पेशींचा आपण यामध्ये अभ्यास केला आहे. आता आपण काय बघणार आहोत, पेशींचे कार्य बघणार आहोत. बघा, पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे. कोणाचे कार्य आहे, हे केंद्रकाचे कार्य. ठीक आहे, कोणाचे कार्य आहे, केंद्रकाचे. तर पेशींच्या सर्व चयापचय, जेही पेशींमध्ये ज्या क्रिया होत आहे त्यांना काय करणं, पेशी विभाजन करणं, यावर नियंत्रण ठेवणं. तर मग केंद्रकांचं दुसरं कार्य बघा काय आहे, जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे. जनुके म्हणजे काय, केंद्रकामध्ये असलेले जीन्स जे काय करतात, अनुवांशिक माहितीचा साठा ठेवतात आणि तोच साठा ते काय करतात, पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर करतात, पास करतात. मग हे कार्य कोणाचे आहे, तर हे कार्य सुद्धा कोणाचे आहे, केंद्रकाचे. आता आपण पेशींचे अंग काही बघत आहोत, जसं आपण केंद्रक बघितलं, तसंच पुढे आपण बघणार आहोत बघा, आंतरद्रव्य ज्वालिका, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे काय आहे बघा, पेशींच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्य ज्वालिका असे म्हटलं जातं. ती काय करते बघा, पेशींच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करते. म्हणजे पेशींच्याच आतमध्ये आहे, पण ते पदार्थांचे वहन करण्याचे काम कोण करत असते, आंतरद्रव्य ज्वालिका, ज्याला आपण काय म्हणतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे, तर आंतरद्रव्य ज्वालिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. मग ही कुठे असते पेशींच्या, आता बघा ही पेशी आहे, तर बाहेरच्या बाजूने इथं काय आहे, पेशी पटल आहे, हे आउटर लेअर आहे, आणि इथं काय आहे, हा न्यूक्लियस आहे, म्हणजे काय आहे, केंद्रक आहे. समजत आहे ना. आता हा केंद्रक आहे, तर ही जी आहे ही यांना जोडलेली आहे. बघा, आतील बाजू कुठे, केंद्रकाकडे आहे, आणि बाहेरची बाजू कुठे, हिची आउटर लेअर आहे, म्हणजे काय, सेल मेम्ब्रेनला आहे. ठीक आहे, हे काय आहे, सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, इथे काय आहे, जोडलेली आहे. ही काम काय करते, की पेशींच्या आतल्या आतमध्ये ट्रान्सपोर्ट करायचे काम करते ही, कोणत्याही पदार्थाला. ठीक आहे, समजलं. पृष्ठभागावर रायबोझोमचे कण असतील तर तिला खडखडीत आंतरज्वालिका म्हणतात, याला म्हणतात खडबडीत. ओके, कोणती आंतरज्वालिका आहे ही, खडबडीत. आता दोन असतात, एक खडबडीत असते, एक स्मूथ असते. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि एक सॉफ्ट असतं, जे
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. ठीक आहे, 2 प्रकारचे आहे. मग तुम्हाला समजलं असेल आंतरद्रव्य ज्वालिकाचं काम काय आहे, की ती फक्त पेशींमध्ये वहन करते. ती आतल्या भागाने केंद्रकाला जोडलेली असते, तर बाहेरच्या भागाने कोणाला जोडलेली असते, प्रद्रव्य पटलाला म्हणजे पेशी पटलाला जोडलेली असते. ठीक आहे, हिचे कार्य काय आहे जाणून घेऊया. पेशीला आधार देणारी चौकट आहे, प्रथिनांचे वहन करते. आता आपण म्हटलं कसले वहन करते, तर कसले वहन करत आहे, प्रथिनांचे वहन करते. अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करते. ठीक आहे, काय करते ती, आता अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आलेले विषारी जे पदार्थ आहे त्यांना सुद्धा ती काय करते, जसं बघा रिमूव्ह करण्याचे काम करतात ना, तसेच त्या पद्धतीने हिचं सुद्धा कार्य आहे पेशीला आधार देणं. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जर कार्य विचारलं गेलं तर काय म्हणणार आहोत आपण, प्रथिनांचे वहन करणे. आता हे जे डेमो लेक्चर आपण घेतो आहोत पोलीस भरतीसाठी, हे तुम्हाला आरोग्य विभागामध्ये पण खूप उपयुक्त पडणार आहे, कारण याच्यामध्ये पण पेशींबद्दल खूप प्रश्न विचारले जातात. जसं तुम्ही पोलीस भरती याच्यामध्ये पण विचारलं जातं, पेशींचा अभ्यास विचारला जातो, पेशींमध्ये जे द्रव्य असतं ते विचारलं जातं, की कुठलं द्रव्य असतं, केंद्रकामधलं द्रव्य विचारलं जातं. त्याच पद्धतीने आरोग्य विभागामध्ये पेशींचा शोध कधी लावला, त्याच्यानंतर केंद्रकाचं कार्य काय असतं, केंद्रकामध्ये काय असतं, पेशींमध्ये काय असतं हे विचारलं जातं. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला सर्व भरतींसाठी उपयुक्त आहे. सायन्स हे कधीच बदलत नाही. सायन्सचा जर तुम्ही एकदा अभ्यास केला तर तुम्ही कोणतेही पेपर द्या तर क्वेश्चन सारखेच येतात. ठीक आहे, बघा आता 6 मासिक, त्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचं 6 मासिक मिळणार आहे. ठीक आहे, करंट अफेअर चालू घडामोडीचं तुम्हाला 6 मासिक मिळणार आहे, ज्यामध्ये बघा 700 प्लस प्रश्न उत्तरे आहेत. मूल्य किती आहे त्याचं, फक्त 99 रुपये. ठीक आहे, ई बुक्स आहेत, कधीपर्यंत आहे ते पण बघा, जुलै 2023 पासून डिसेंबर 2023. 6 मासिक आहे म्हणजे तुम्हाला त्या जुलैच्या 23 पासून ते डिसेंबर पर्यंत दुसरं काहीच वाचावं लागणार नाही. त्यावेळेस झालेल्या घटना या सर्व तुम्हाला यामध्ये मिळून जातील. ओके, आणि कुठे मिळणार आहे, तर आपल्या ऍप मध्ये, टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये. ओके, त्यानंतर आहे गोल्गी काय, आपण काय बघतो आहोत, पेशी अंगके बघतो आहोत. आपण बघतो आहोत पेशी शास्त्र. आजचा जो आपला अभ्यास आहे तो आहे पेशी शास्त्राचा अभ्यास, सेल्युलर बायोलॉजीचा अभ्यास आहे. ओके, बघा एकमेकांना समांतर रचलेले 5 ते 8 चपट्या पोकळ कोशापासून गोल्गी संकुल बनते. ठीक आहे, बघा हे दिसतंय तुम्हाला डायग्राम, बघा किती एकमेकांना जोडलेले आहे, हे आहे गोल्गी काय. ठीक आहे, हे काय आहे, आपल्या शरीराच्या पेशींमध्ये आहे. आपण पेशी अंगकांचा अभ्यास करतो आहोत. ठीक आहे, या कोशांना कडे म्हणतात. कुडांमध्ये विशिष्ट प्रकारची विकरे असतात. हे जे दिसतंय तुम्हाला यामध्ये काय असतं, प्रथिने नाही, विकरे म्हणजे काय, एन्झाईम्स असतात. ठीक आहे, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून आपण इथे काढूया. हे जे तुम्हाला असं दिसतंय यामध्ये काय असतात, एन्झाईम्स म्हणजे काय, विविध प्रकारचे विकरे असतात. म्हणजे बघा आपल्या शरीरामध्ये एकदम छोटी पेशी आहे, त्या पेशीमध्ये पण एकदम छोट्या या गोष्टी आहेत. बघा किती गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींमध्ये पण अजून काही गोष्टी आहेत. बरोबर, पेशी आहे, पेशीमध्ये पेशी अंगके आहेत, पेशी अंगकांमध्ये सुद्धा जसं पेशी द्रव्यामध्ये अमिनो आम्ल होतं, ग्लुकोज होतं, हे साठवलं जातं. त्याच पद्धतीने गोल्गी कायमध्ये सुद्धा काय असतात, विविध प्रकारचे एन्झाईम असतात. ठीक आहे ना. आता आंतरद्रव्य ज्वालिकेकडून आलेली प्रथिने गोल्गी पटिकांमध्ये बंदिस्त होऊन जातात. आता आपण आंतरद्रव्य ज्वालिका बघितली, ती काय करते, प्रथिनांचे वहन करते. कुठून करते, न्यूक्लियसला जोडलेली असते आणि बाहेर कशाला जोडलेली आहे, ती पेशी पटलाला जोडलेली आहे. मग आता ती काय करते, तिथून जे प्रथिने पाठवते, वहन करून आणते, ते कोणामध्ये बंदिस्त होतं, या गोल्गी कॉयमध्ये बंदिस्त होतं, ज्याला आपण गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणतो. कुठे असतं, पेशींमध्ये असतं. ठीक आहे, आता बघा ह्याचे कार्य काय आहे, गोल्गी संकुल हे पेशीतील स्रावी अंगके आहेत, म्हणजे काय, सिक्रिटरी भाग आहे. पेशीत संश्लेषित झालेली विकरे म्हणजे काय, एन्झाईम, प्रोटीन, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडून त्याची विभागणी करतात. त्यांना पेशींमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे सगळ्यात महत्वाचं काम करतात. आता बघा प्रथिने आणि एन्झाईम, प्रोटीन आणि एन्झाईम सगळे एकत्र झालेले असतात. मग त्यांना वेगळं करून शरीरामध्ये किंवा पेशींमध्ये जिथे त्याची गरज आहे तिथे पाठवण्याचं काम कोण करतं, तर गोल्गी कॉम्प्लेक्स करतं. बरोबर, आता बघा रिक्तिका व स्रावी पटिका यांची निर्मिती करणे हे सुद्धा काम कोणाचं आहे, गोल्गी कॉम्प्लेक्सचं आहे. पेशी भित्तिका,
प्रद्रव्य पटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे. म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्सचं काम काय आहे की पेशी भित्तिका जी कोणात असते वनस्पती पेशींमध्ये, प्रद्रव्य पटल कोणात असतं प्राणी पेशींमध्ये, आणि लयकारिका सुद्धा आपल्या पेशींमध्येच असते. यांची निर्मिती करण्याचं कार्य जे आहे ते गोल्गी कॉम्प्लेक्स द्वारे केले जाते. पेशींचे कार्य विचारतात, पेशी अंगकाचे पण कार्य विचारले जाते, ते याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके. त्यानंतर बघा लयकारिका म्हणजे काय, लायझोझोम. आता लयकारिका काय आहे बघा, पेशीत घडणाऱ्या चयापचय म्हणजे कुठली पण रिॲक्शन क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात. आता कोणतीही रिॲक्शन घडत असेल, ठीक आहे, तर त्यामध्ये काहीतरी वेस्ट प्रोडक्ट तयार होतात ना, आपण जसं वेस्टेज म्हणतो. एखादी क्रिया घडली, जसं फॅक्टरीमध्ये एखादा माल जर तयार होत असेल, एखादी गोष्ट तयार होत असेल, कुठलीही फॅक्टरी घ्या, तर त्याच्यातून वेस्टेज प्रोडक्ट निघतं. मग एक तर ते वायूच्या स्वरूपात असतं किंवा द्रवाच्या स्वरूपात असतं. मग द्रवाच्या स्वरूपात असेल त्याला एक आउटलेट दिलेला असतो फॅक्टरी बाहेर, बरोबर ना. तसं कुठली पण जेव्हा क्रिया घडते तेव्हा त्याचं काहीतरी वेस्टेज प्रोडक्ट निघतच असतं. ह्या टाकाऊ पदार्थ तयार होतात आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची संस्था म्हणजे लयकारिका होय. मग ते जे वेस्टेज आहे, आता ते शरीरभर फिरण्यापेक्षा त्यांना एक जागी विल्हेवाट लावून टाकायची. मग हे कार्य कोणाचे आहे, लयकारिकेचे आहे. मग लयकारिका हे साधे काय आहे, एकपटल्याने वेष्टित कोश असून त्यांमध्ये पाचक विक्रिय असतात. म्हणजे काय असतात, एन्झाईम असतात. ओके. आता ह्यांचे कार्य बघा, रोग प्रतिकार यंत्रणा, पेशींवर हल्ला करणाऱ्या जीवाणूंना व विषाणूंना नष्ट करणे, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. लयकारिकेवरती 2022 लाच प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. पोलीस भरती जी झालेली आहे तिच्यावर मध्ये प्रश्न विचारला गेला होता. आणि रोग प्रतिकार शक्तीसाठी जे जीवाणू आणि विषाणूंना खाते ही कोणती आहे, कोण आहे, मग त्याच्यात ऑप्शन होतं लयकारिका, गोल्गी कॉम्प्लेक्स. मग कोण आहे ती, लयकारिका. म्हणून कार्य सुद्धा लक्षात ठेवा. आता उद्ध्वस्त करणारे पथक जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिके मार्फत बाहेर टाकले जातात. आत्मघाती पिशव्या पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे काय होतात, स्वतः त्याच्याच पेशींचे पचन करतात. याला काय म्हणतात माहिती का, याला सुसाईड बॅग सुद्धा म्हणतात, आत्मघाती पिशव्या पण म्हणतात. का, कारण ही जी लयकारिका आहे, असा पण प्रश्न आलेला आहे पोलीस भरतीसाठीच, पण तो आला आहे 2017ला. तर तो जो प्रश्न होता तो असा होता की आत्मघाती पिशव्या कोणाला म्हटलं जातं, तर लयकारिकाला म्हटलं जातं. मग आता हे का म्हटलं जातं हे आता समजून घ्या, की आत्मघाती पिशव्या म्हणजे पेशी जर जुनी झाली, आता ही जी लयकारिका आहे, ओके, ती जुनी झाली, पेशी जुनी झाली एखादी, मग पेशी जुनी झाली किंवा खराब झाली की लयकारिका फुटून जातात, फुटतात, ते स्वतःच सुद्धा पचन करतात, फुटतात व त्यातील जे विकरे निघतात बाहेर, जे एन्झाईम त्याच्यातून बाहेर येतात, त्या काय करतात, पेशीचे पचन करून टाकतात. जी पेशी फुटली त्याचे स्वतःच पचन करून टाकतात. म्हणजे याला सुसायडल बॅग सुद्धा म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचं तर करतातच, पण स्वतःही फुटून काही कामाचं नसताना फुटलं गेलं झालं तर स्वतःचंही पचन करून घेतात, म्हणून यांना आत्मघाती पिशव्या म्हणतात. कधी कधी ह्या चांगल्या पेशींचं सुद्धा पचन करून टाकत असतात, म्हणून यांना काय म्हणतात, आत्मघाती पिशव्या, सुसायडल बॅग म्हणतात. ओके. आता उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद याचे पचन करते. काय करते ती, उपासमारीच्या काळामध्ये काय करते लयकारिका, पेशीत जे काही साठवलेलं आहे, जे प्रथिने आहे आणि जे मेद आहे, जे प्रोटीन आहे आणि जे फॅट आहे, यांचे स्वतःचे ती काय करते, मग पचन करत असते. हे लयकारिका जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावरती आतापर्यंत 4 प्रश्न बघितले मी आलेले होते 2017 पासून 22 पर्यंत. ठीक आहे. जर 17 मध्ये झाल्यानंतर 22 ला झाली ना पोलीस भरती तुमची, मग तेव्हाचे जे क्वेश्चन आहे ते लयकारिकेवर आलेले होते. आता आहे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका, हा पण खूप महत्वाचा भाग आहे आरोग्याचे. जरी तुम्ही पेपर द्याल तरी तुम्हाला याच्यावरती प्रश्न 100% विचारले जातील. तंतुकणिका पण काय आहे, ह्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, ज्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटलं जातं, ऊर्जा गृह म्हटलं जातं. बघा, प्रत्येक पेशीत ऊर्जेची गरज असते, पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम हे तंतुकणिकेकडनं केले जातं. बघा, जेली सदृश्य दुव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट कण व डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल डीएनए रेणू असल्याने त्या प्रथिन संश्लेषित करू शकतात. ठीक आहे. प्रथिन संश्लेषित करू शकतात म्हणजे काय, प्रोटीन सिंथेसिस त्या स्वतः करू शकतात. त्यांच्यामध्ये काय आहे, जेली सदृश
रायबोझोम्स, फॉस्फेट कण आणि डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल DNA यांच्यामध्ये आहे. त्यामुळे ते प्रथिन संश्लेषित सुद्धा करू शकतात आणि यांना काय म्हटलं जातं, पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे. पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीचं कार्य कोण करते असा प्रश्न विचारला गेलेला आहे. PYQ मध्ये कोण करतं? तंतुकणिका, ज्याला आपण काय बोलतो, मायटोकॉन्ड्रिया. बघा, पेशींची रचना जी आपण बघत आहोत ती अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही पहिलीपासून शिकत आलेले असाल तरी सुद्धा नंतर आपण ते विसरतो. पहिलीला काही हे सगळं शिकवत नाही, पण तुम्हाला 8वी 9वी 10वी हा जो सिलेबस असतो तेव्हा पेशींबद्दल शिकवलं जातं, पण तरी सुद्धा आपण त्यावेळी एवढं डीप शिकत नाही. पण जेव्हा आपण कुठली एक्झाम द्यायला जातो तर पेशींमधली अंगके आणि त्यांच्यामधली रचना किंवा त्याच्यातले कार्य, सायन्सचा विचार केला, सामान्य विज्ञानाचा जर तुम्ही अभ्यास करत असला तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. आता तंतुकणिका पेशीतील कर्बोदके आणि मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा म्हणजे काय, ATP, ज्याचा फुल फॉर्म काय आहे, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट रूपात साठवते. ATP चा फुल फॉर्म जो आहे तो आरोग्य विभागात विचारला गेला होता. काय आहे? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. कुठे कुठे ऊर्जा मुक्त होते? ही तंतुकणिकेमध्ये. ठीक आहे. आता प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते. प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशींमध्ये तंतुकणिकेची जी संख्या आहे ती कशी असते? कमी असते. ओके. प्राणी पेशींना जास्त गरज असते ऊर्जेची, कारण आपणच जास्त उद्योग करत असतो आणि ह्युमन बीइंग्स जे आहेत, मनुष्य जे आहेत ते पण प्राणीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जेची गरज सगळ्यात जास्त पडते, कारण कामच आपल्याला खूप असतात. जसं आता आपण हिचं कार्य बघून घेऊया. ओके. आता बघा, कार्य काय आहे तंतुकणिकेचं? ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे, त्यानंतर ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी काय तयार करणं? प्रोटीन, कार्बोहायड्रेट अँड फॅट, प्रथिने, कर्बोदके, मेद यांचे संश्लेषण करणे. हे कार्य कोण करत असतात? तंतुकणिका करत असते. ठीक आहे. आता आपण बघूया रिक्तिका म्हणजे काय, व्हॅक्युअल्स. हे सुद्धा कुठे आहे? आपल्या पेशीमध्ये आहे. तर पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. रिक्तिका कशा पण असतात, त्यांना काही ठराविक आकार नसतो. यांचे कार्य काय बघून घेऊया. याच्यावर एवढा प्रश्न विचारला जात नाही, बट ते आपले पेशी अंगके आहेत, म्हणून आपण हे टॉपिक घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा. बघा, पेशींचा परासरणीय जो दाब आहे त्याला नियंत्रित करणं, त्यानंतर चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते, प्रथिने, पाणी काय असेल ते साठवणे. ज्या काही केमिकल रिएक्शन होत आहेत त्यांच्यामध्ये जे काही तयार झालेलं आहे त्यांना काय करणं, ग्लायकोजन असो, प्रथिने असो, पाणी असो, त्यांना साठवणे. याचं काम कोण करतं? तर व्हॅक्युअल्स म्हणजे रिक्तिका करत असतात. हे सुद्धा काय आहे? आपलं एक पेशी अंगके आहे. तुम्हाला बॅच बद्दल सगळं माहितीच आहे. टार्गेट बॅचला ऍडमिशन सुरू आहे, तर सगळ्यांनी पटापट ऍडमिशन घ्यायची आहे आणि पोलीस भरतीची तयारी जी आहे ती अजून छान, अजून जोमात करायची आहे. ओके. बघा, आता आपण ह्याचे काय बघणार आहोत? कार्य. कोणाचे कार्य बघत होतो आपण? व्हॅक्युअल्स म्हणजे काय? रिक्तिकेचे. ओके. बघा, प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. काय सांगितलं? प्राणी पेशीतील जी रिक्तिका आहेत त्या टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. आता किती फरक आहे बघा याच्यामध्ये. आता जर प्राणी पेशी आहेत, ठीक आहे, दुसऱ्या प्राणी पेशी आहेत, त्याच्यामधल्या ज्या रिक्तिका आहेत त्या काय करतात? टाकाऊ पदार्थांना साठवून घेतात. पण अमिबा जो आहे तो काय आहे? एकच पेशी आहे. मग अमिबाच्या रिक्तिकेमध्ये, त्याच्यामध्ये जी रिक्तिका असते त्याच्यामध्ये अन्न पचनपूर्व, पचन होण्याच्या आधी साठवलं जातं, कारण अमिबा कसा आहे? एक पेशी आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. वनस्पती पेशीमध्ये सांगते हे प्राणी पेशीमधली रिक्तिका आणि हे काय होतं? वनस्पती पेशीतील रिक्तिका. ह्या पेशी द्रव्याने भरलेल्या असून त्या काय करतात? पेशीला ताठरता, एक ताठपणा जो आहे, दृढता जो आहे तो देण्याचे कार्य करतात. तर हे काय होतं आपलं? पेशी अंगके. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण आज काय शिकलो? पेशी अंगके शिकलेलो आहोत. आपला
आजचा हा जो टॉपिक होता, हे जे लेक्चर होतं हे तुमच्यासाठी डेमो लेक्चर आहे पोलीस भरतीसाठी. पोलीस भरतीमध्ये विज्ञान आहे म्हणजे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र तिघांचाही अभ्यास करायचा आहे. आणि आजचा आपण जो हा टॉपिक घेतलेला आहे, हा तुम्हाला सगळ्या भरतींसाठी उपयुक्त असणार आहे. पोलीस भरती, वनरक्षक, SSC, GD सगळ्यांसाठी. ठीक आहे. सायन्स एकदा शिकून घ्यायचं आहे, पण छान शिकायचं. पेशींची रचना जी आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर रक्तपेशींवरती सुद्धा जास्तीत जास्त सायन्समध्ये प्रश्न विचारले जातात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जे आहे यावरतीही प्रश्न विचारले जातात. या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी टार्गेट बॅच जी आहे टिक्कर मराठीची, त्याच्यात लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं आहे. ऍडमिशन ओपन आहे आणि फी तुमची किती आहे? ₹2500. ओके. धन्यवाद.